हॅलो, समृद्धी किचन आपलं स्वागत करत आहे. आज आपण एकदम चटपटी आणि एकदम कमी वेळामध्ये तवा अंडा मसाला बनवणार आहे. तर मग चला, रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला आता सुरुवात करूया. सुरुवातीला मी 6 अंडे घेतलेले आहेत. तर चला आता मी कढई गॅसवर ठेवली होती, त्यामध्ये आता आपण पाणी घेणार आहोत. तर आता आपण पाणी घेतलेलं आहे. तर चला त्यामध्ये आता आपण एक एक करून अंडी सोडणार आहोत. तर हे अंडी जे आहेत ते आता आपण थोडंसं पाणी कमी वाटत आहे, तर आता आपण पाणी जे आहे ते थोडंसं अजून जास्त घेणार आहोत, जेणेकरून अंडी जे आहेत ती व्यवस्थित शिजतील. आणि आता त्यामध्ये मीठ टाकणार आहोत, कारण अंडी लवकर शिजतात. तर ही अंडी शिजूपर्यंत आपण काय करणार आहोत, तोपर्यंत आपण मसाला तयार करणार आहोत. तर चला आता आपण एक ताट झाकलेला आहे. तर हे पहा, तर अंड्याला थोडीशी उकळी फुटलेली आहे, म्हणजे ही अंडे व्यवस्थित शिजलेली नाही आहेत अजून. तर चला आता आपण एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे. ते आता टोमॅटो जे आहे ते आपण बारीक करून घेणार आहोत. तर हे पहा, अशा पद्धतीने बारीक केलेला आहे. तर चला आता एका बाउलमध्ये आपण हे काढून घेणार आहोत. तर त्या भांड्यामध्ये आता आपण दुसरं साहित्य म्हणजे एक वाटी खोबरं घेतलेलं आहे बारीक चिरलेले. 8 ते 9 अद्रकचे छोटे छोटे तुकडे आहेत आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर घेतल्यानंतर चला आता आपण याची पेस्ट बनवून घेणार आहोत. तर हे पहा, अशा पद्धतीने पेस्ट बनवलेली आहे. तर चला आता आपण अंडी शिजले आहेत का नाहीत ते पाहूया. तर हे पहा, एकदम सळसळ अशी उकळी फुटलेली आहे आणि आता ही अंडी जी आहे ते शिजून तयार झालेले आहेत. तर चला आता मी गॅस जे आहे ते बंद केलेला आहे. तर चला एका वाटीमध्ये आपण हे अंडी जे आहे ते काढून घेणार आहोत. आता या अंड्यामध्ये थोडंसं थंड पाणी घेतलेलं आहे. तर चला आता आपण वरचे जे टरकारे आहेत ते काढून घेणार आहोत. तर हे पहा, आपण अंडी शिजवताना मीठ वापरलेलं आहे, त्यामुळे जी अंडी लवकर पण शिजतात आणि टरकारे पण व्यवस्थित निघतात. तर हे पहा, आता आपण हे जे अंडी आहेत ते ह्याच पद्धतीने सगळे सोलून घेणार आहोत. तर चला आता गॅसवर मी तवा ठेवलेला आहे, तेही लोखंडी. तर चला आता आपण हे जे अंडा आहे त्याचे 2 भाग करून घेणार आहोत. तर प्रत्येक अंड्याचा आपण ह्या पद्धतीने भाग करून घेतलेले आहेत. तर हे पहा, अंडी पण एकदम छान शिजलेले आहेत. तर आपण प्रत्येक अंड जे आहेत ते एक समान आपण पूर्ण भाग करून घेतलेले आहेत. तर अंडे चिरून तयार झालेले आहेत. तर चला आता लोखंडी तवा आहे, गरमही झालेला आहे छान, त्यामध्ये तेल घेतलेलं आहे. तर आता धनिया पावडर, लाल तिखट आणि आता थोडासा मसाला घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण हे जे अंडी जे आहेत ते थोडीशी परतून घेणार आहोत या मसाल्यामध्ये. तर हे पहा, आपल्याला चटपटी अंडा बनवायचा आहे म्हटल्यानंतर चटपटी मसाला ही लागतोच. तर आता आपली पूर्ण जे अंडे आहेत ह्या तव्यामध्ये ह्या पद्धतीने मिक्स ह्या मसाल्यामध्ये आपण थोडीशी परतून घेणार आहोत. तर हे पहा, दोन्हीही बाजूने आपण ही अंडी जे आहेत ती परतून घेणार आहोत या मसाल्यामध्ये. तर हे पहा, एकदम छान असा मसाला लागलेला आहे, म्हणजे धनिया पावडर, लाल तिखट आणि मिठाचा वापर केलेला नाही आपण याच्यामध्ये. तर ही अंडी छान परतून झालेले आहेत. तर आता आपण एका प्लेटमध्ये ही अंडी काढून घेणार आहोत. तर चला आता त्याच तव्यामध्ये आता आपण तेल घेणार आहोत, तेल आवडीनुसार घेऊ शकता. तर आता आपण खडा मसाला घेणार आहे, म्हणजे दालचिनी, लवंग, शहाजिरे आणि थोडीशी मिरी. तर चला मग आता त्यामध्ये बारीक चिरलेला 1 वाटी कांदा घेणार आहे, म्हणजे 2 ते 3 मध्यम आकाराचे कांदे आहेत. तर हे आपल्याला मसाला म्हणल्यानंतर कांदे थोडेसे जास्त लागतील. तर चला त्यामध्येच आता आपण तेजपत्ता घेणार आहोत. 2 ते 3 पाने मी तेजपत्ता घेतलेला आहे. तर चला आता ही जी कांदा, तेजपत्ता आणि खडा मसाला आहे ते छान भाजलेला आहे. तर त्यामध्येच आता आपण ही पेस्ट घेणार आहोत. पेस्ट आपण अद्रक, लसूण, कोथिंबीर, खोबऱ्याची बनवलेली पेस्ट आता याच्यामध्ये घेतलेली आहे. तर हे पहा, आपण हे सगळं साहित्य आहे ते एकदम छानसं भाजून घेतलेलं आहे. तेल सुद्धा छान सुटत आहे, म्हणजे मसाला छान भाजलेला आहे. त्यामध्येच आता आपण 1 वाटी टोमॅटो जे आपण बारीक करून घेतलेला आहे ते पण ह्याच्यामध्ये लगेच घेणार आहोत. तर हे पूर्ण साहित्य छान भाजत आहे. लगेच त्यामध्ये 1 चमचा छोटा हळद, 1 छोटा चमचा मी धनिया पावडर घेतलेली आहे आणि थोडीशी लाल तिखट घेतलेला आहे कलर येण्यासाठी. आणि आता अंडा मसाला घेतलेला आहे मी, मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता. तर आता आपण घेणार आहे ते म्हणजे गावरान काळं तिखट, त्याच्याशिवाय तर चव येणार नाही आहे जास्त. तर आता हे सगळं साहित्य आपण छानसं ह्याच्यामध्ये मिक्स करून आणि छानसं परतून घेणार आहोत.
तर आता त्यामध्ये आता परतल्यानंतर पाणी घेणार आहे. पाणी जे आहे ते आपल्याला जास्त नाही वापरायचं, कारण आपला मसाला शिजेल असं पाणी वापरायचं आहे, कारण आपण तवा अंडा मसाला बनवत आहोत. तर चला आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घेणार आहोत. मी माझ्या चवीनुसार घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या. मसाला तर एकदम छान झालेला आहे. तर आता मसाला शिजत आहे, त्यामध्येच आता आपण जी परतून घेतलेली अंडे आहेत ती मिक्स करणार आहोत. मिक्स म्हणजे आपण अलगद त्याच्यामध्ये ठेवणार आहोत. पूर्ण अंडे मी ठेवून घेतलेले आहेत. तर त्यामध्ये आता आपण कडकडचा थोडासा मसाला घेणार आहोत आणि त्या अंड्यामध्ये मिक्स करणार आहोत, जेणेकरून पूर्णपणे ही अंडा मसाला जे आहे ते खाण्यासाठी टेस्टी होईल. दिसायला टेस्टी, बनवायला सोपी रेसिपी आहे. नक्की मी बनवलेल्या पद्धतीने तुम्ही पण तवा अंडा मसाला बनवा, तुम्हाला खूप आवडेल. तर हे खाण्यासाठी तयार झालेला आहे. तर त्यामध्ये मी आता जे अंडे आहे ते काढून घेतलेले आहे, सोबत चपाती, लिंबू, कांदा आणि भात घेतलेला आहे. तर मी थोडंसं टेस्ट करून बघणार आहे. मसाला आणि थोडंसं अंडं त्यासोबत कांदा खूपच टेस्टी झालेला आहे. तर मग तुम्हीही ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला, रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा.